तर दिसतं बैल दिसला त्याची पण मुलाखत घेऊया. उसरण्याचं मैदान आणि उसरण्याच्या मैदानामध्ये तुम्हाला हे बघूया कोण आहे टेम्पोमध्ये. नमस्कार मित्रांनो, आज उसरण्याचं मैदान आहे, भव्य दिव्य मैदान. आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं आले ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बरीचशीच मैदानं कव्हर करत असतो. लेट आलं कामं पण करायची असतात, त्याच्यामुळे काम करून मैदानामध्ये पोहोचतो. आणि बघूया कोणकोणते. आणि आज खूप साऱ्या लढती आपल्याला होताना दिसतील, कारण बरीचशीच नामांकित बैलं आता मी मगाशी शूट केले ते तुम्हाला दाखवतो. आणि बघा काल परवा दिवशी आपल्याला एक बाईट ऐकायला मिळाली, पैलवान आणि आपले आबा बैलगाडा संघटनेने जो काही नियम अटी काढल्यात ना, त्या नियमांचं पालन करा बस, ही अजून विनंती असेल. कारण जो नाशिकचा मैदान झाला त्या मैदानामध्ये मी बघितले बरेचसेच जे नाशिककर आहेत, गणेश भाऊ बनकर यांनी खूप सारा चांगला मैदान घेतला होता, पण त्यांच्याच लोकांनी त्यांना साथ नाही दिली, नाहीतर तो मैदान खूप चांगला यशस्वीरित्या पार झाला असता. तर चला आपण नियमांचं पालन करूया, कारण सर्वांसाठी नियम असेल आणि सर्वांच्या हितासाठी नियम असेल. तर चला, धन्यवाद. रवी शेठ मसने शेलूकरांचा बजरंग, आणि या वासराचं नाव काय मला माहिती नाही, बसले गुलाल पण घेतलं आहे. आणि बजरंग मला वाटतं पलायचं आहे, बाकी बघूया, त्याची पण आपल्याला चांगली अशी शर्यत पाहायला मिळेल. पनवेल शिरवलीकरांचा घरचा साज देवा आणि डमरू गुलालामध्ये रंगला आहे, आणि चांगली अशी गाडी पण झाली त्यांची. बघा मस्त अशी तुम्हाला आजच्या मैदानामध्ये चांगली चांगली बैलं गुलाल घेताना किंवा गुलालामध्ये रंगताना दिसतात. तर चांगली वाटचाल आहे त्यांची, आपण त्यांना शुभेच्छा देऊ. सुंदर असं वासरू बघा गुलालामध्ये रंगला आहे. आपण माहिती करूया, सांगा ओळख तुमची. आता वासराला नाव आहे कालीच, आई गावदेवी प्रसन्न शिरवली या नावाने गाडी पळते ना. आज एक एक वेळ सांगून गाडी जमलेली. बरोबर. आता कोण पळाला याच्यासोबत मग? या समोर पडला देवच्या बारावाल्यांचा गरुडा. गरुडा. आणि बॅनरवर गाडी जमली होती, कालीचीच गाडी जमली होती. कोणासोबत जमली होती? तो शिरडोनवाल्यांचा होता, लेझरची गाडी जमली होती. आता किती अंतर झालं मग? काय एक छकडा अंतर झाला. वासरू कुठल्या खांदी पळाला? वासरू उजवा खान ना आतून पळतोय. आतून पळतोय म्हणजे गाड्याला पळतोय. हो. आता तुमची ओळख सांगा ना, म्हणजे कुठल्या नावाने इथं गाडी पळते, आणि तुम्ही म्हणजे कुठलं म्हणजे प्रॉपर म्हणजे आत कुठले? प्रॉपर आम्ही शिरोलीचं जाऊ, आणि आई गावदेवी प्रसन्न शिरोली पनवेल या नावाने गाडी पळते. याच नावाने गाडी पळते. बरोबर. आणि कसं आलाय दावणीला? कसं आलाय दावणीला? म्हणजे असाच एक वासरू होता आपला पण तुप्पा म्हणून, त्याने नाद लावून दिले आम्हाला, म्हणून आता आम्ही वासरू आणलेला आहे. आणि आणले तिथनं एक पण गुलाल पडला नाही, फक्त एकच गुलाल पडलेला आहे, आणि कोणाला कमी पडला नाही वासरू. आणि वासराची क्वालिटी चांगली किल्लर जातीमध्ये आहे का? आणि वासरू आणला तेव्हा लय लोक हसत होती, काही पळणार नाही, मागच्या वेळी लंगत होता, पण वासराने करून दाखवला. आज एक एक वेळ सांगून गाडी करून दाखवली. मी पण आहे, मी संपलो ना, मी आहे. बरोबर. आणि मोठा गुलाल बघा गुलालामध्ये रंगले, असं वाटतं जसं त्याचा खूप मोठा, म्हणजे तुमच्यासाठी तर खूपच मोठा गुलाल आहे, कारण बॅनरवर गाडी सहज कोणाला होत नाही, आणि ती त्यांनी करून दाखवलंय. तिकडे पण मोठाच होता, 56-11 वाल्यांचा तो प्राधान्य होता तिकडे पण पहिला बघा. आणि गाडी एक चक्रण झाली. आनंद आहे आम्हाला, वासाने आज करून दाखवला आमची. बरोबर आहे. चला आपण लवकरच मोठी मुलाखत पण घेऊ. आणि पुन्हा एकदा सांगा गाडी कोणी पळवली याची? गाडी पळवली आपला गणपत ड्रायव्हर प्रोसित्रा, आणि आपला हक्काचा ड्रायव्हर आहे हर्षल खानावकर नावड्याचा. त्याला आज काय कारणामुळे आला नाही तो, नाही तर तो ड्रायव्हर यायचा. चला, गणपत दादानी चांगली अशी वासरू अशी गाडी पळवली या वासराची. आणि वासरू क्वालिटी वाईज आहे का बघतो मी आता, उभं राहण्याची त्याची पद्धत खूप छान आहे. चला, तुमची दावण खूप छान होणार आहे याच्या पुढे जाऊन, कारण वासरू नाव करेल तुमचा. धन्यवाद तुम्हाला पण. इकडे या साईडला तुम्ही बघू शकतात, त्या दिवशी नाशिक मैदानामध्ये मथुरसोबत लढत झाली होती, तोच हरण्या आजच्या उसरण्या मैदानामध्ये दाखल झाला आहे. हरण्या आहे ना भाऊ? पाचवडकरांचा हरण्या बघा आज उसरण्याच्या मैदानामध्ये सज्ज आहे. आज बरीचशीच नामांकित मैदानामध्ये या बैला तुम्हाला पलताना दिसणार आहेत. शंभू 12-13ची टेम्पो आलेली आहे, बघूया कोण आहे टेम्पोमध्ये. सुंदर. शंभू नाही का आला अजून? बरा नाही झाला तो कारू दे किती पण झाले का बरा? थोडाफार झाले ना. बघा मित्रांनो, शंभू वाटतं अजून रिकवर थोडाफार झालं आहे, पण लवकरच बरा व्हावं म्हणून आपण शुभेच्छा देऊया, आशीर्वाद मागूया देवाकडनं त्याच्याकडे. आणि इकडे या साईडला बघा आज सुंदर आलं आहे. मला वाटलं टेम्पो बघितली मी, मला वाटलं शंभू झाला आहे का, तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो. चला, आकाश शेट येतात का? येतात ना. उसरण्याचं मैदान, आणि उसरण्याच्या मैदानामध्ये तुम्हाला 100% पाहायला मिळते ते 1001 धावणीचे सर्व नंदी. इकडं उभा आहे, तुम्ही बघू शकता. धावणीचा कोहिनूर ज्याच्या हातामध्ये आता धावणीचा पूर्ण कारभार आहे, असा एलियन 1001 आज उसरण्या मैदानामध्ये दाखल आहे. सकाळी तुफानी फेरा मथुरचा पण तुम्ही बघितला असेल, मथुर पण आहे तिकडे त्या साईडला भागलेला आहे. बघा इथं बघा समोर बांधले मथुरला. नितीन शेठ बडेकर देवलोलीकरांचा दगडूशेठ पण आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे.
लाडू ग्रुप भडवलकरांचा लाडूसुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. आता जस्ट पोचल्या मैदानामध्ये आणि इथं बांधलं आहे. चला आज लाडूला पण आपण भरपूर दिवसांमध्ये बघतोय आणि त्याला आज गुलालसाठी शुभेच्छा देऊया. चला इकडे या साईडला आहे मल्हार. इकडे या साईड मुंबईचा कालीज, महाराष्ट्राची शान, अखंड महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयाचा ठोका मथुर 1001 आज उसरणे मैदानामध्ये सज्ज आहे. फेरा सुपरहिट फेरा सकाळी मस्त उजवीला, भरपूर दिवसानंतर आपल्याला उजवीला पलताना दिसला मथुर आणि चांगला वाटला बघून. बघूया कुठल्या बैलामध्ये सकाळी पळाला. आता मी इथं तर दिसतं बैल दिसला त्याची पण मुलाखत घेऊया. इकडे बघा सुंदर असा नंदी आहे. कोणता नंदी आहे घाटावरून आलेला आहे माहिती नाही. आधी मला वाटला उर्मिलाताईंचा राजा आहे, पण तसं दिसायला थोडाफार तसं दिसते, पण तो नाही. आदईकरांचा रायफल, फौजी ओवलेकरांचा फौजी, स्वर्गीय किशोरानंद पाटील, विराज प्रवीणशेठ पाटील यांचा नशीब गुलालामध्ये रंगला आहे. आपण थोड्या टायमामध्ये बघूया, मालकाची मुलाखत घेऊ. आले मैदानामध्ये तो दाखवतो मी. या साईडला बघा तिन्ही भाऊ, म्हणजे बघा आज या खेळामध्ये तुम्ही बघत असाल ना तर पूर्ण परिवारसुद्धा आपल्याला या मैदानामध्ये बैलांसाठी येताना दिसतात आपल्या दावणीला असलेली. इकडे या साईडला प्रवीण शेठ, तिकडे मेघना शेठ आहेत.